तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये सनातन संस्था आक्रमक झालेली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागावी असं सनातन संस्थेनं म्हटलंय। जर माफी मागितली नाही तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दावा ठोकला जाईल असं सुद्धा सनातन संस्थेनं म्हटलंय। सनातन संस्था आक्रमक झालेली आहे, माफी न मागितल्यास 10 कोटींचा दावा ठोकला जाईल असं सनातन संस्थेनं म्हटलंय। सनातन संस्थेनं पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस सुद्धा पाठवली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेबाबत विधान केलं होतं। दहशतवादी संस्था म्हणून सनातन संस्थेला म्हटलं होतं, त्यानंतर सनातन संस्था आक्रमक झाली आहे। ज्यावेळेला मुसलमान दहशतवादी सापडले जातात तेव्हा केव्हाही हे लोक इस्लामी दहशतवाद या शब्दाचा उपयोग करत नाहीत। सनातन धर्मियांच्या बाबतीत मात्र गरळ ओकण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण असू देत, पी चिदंबरम असू देत, नाही तर सुशील कुमार शिंदे असू देत, हे वारंवार करत आलेले आहेत। सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाणांच्या ह्या जे काही विधान त्यांनी केलेलं आहे सनातन संस्थेबद्दल आणि सनातन धर्माला दहशतवादी, सनातन दहशतवादी म्हणा किंवा हिंदू दहशतवाद म्हणा, अशा प्रकारचं जे विधान केलेलं आहे त्याला कायदेशीर नोटीस म्हणून आम्ही 10 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला या पृथ्वीराज चव्हाणांवरती टाकणार आहोत। आमचे कायदेशीर